Hello dear students, today we are going to start the new concept from this chapter, and also this concept is very important for your future classes. This concept is called as mole, that is concept of mole and Avogadro's number. See students, mole ही concept काय आहे हे आपल्याला लक्षात घेणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. का तर सांगते बघा, नॉर्मली जेव्हा कोणतीही केमिकल रिॲक्शन होते तर दॅट केमिकल रिॲक्शन टेक प्लेस इन बिटवीन द ॲटम्स ऑफ द एलिमेंट्स. कोणत्याही कंपाऊंडमध्ये जे काही ॲटम्स प्रेझेंट असतात ते ॲटम्स एकमेकांशी रिॲक्ट करतात आणि त्यांच्यापासून नवीन प्रोडक्ट असणारं कंपाऊंड, वेगळं कंपाऊंड हे फॉर्म होतं. आता कोणत्या केमिकल रिॲक्शनमध्ये असणारे नंबर ऑफ ॲटम्स जेव्हा आपण काउंट करतो तर तेव्हा इन्स्टेड ऑफ काउंटिंग सिंगल ॲटम्स और सिंगल मोलिक्यूल्स, इट इज इझियर टू कॅल्क्युलेट दीज नंबर ऑफ ॲटम्स और मोलिक्यूल्स इन अ डिफरंट वे. एक ॲटम कॅल्क्युलेट करणं हे कंपॅरेटिव्हली आपल्याला पॉसिबल नाही आहे प्रॅक्टिकली, कारण ॲटम ही जी कन्सेप्ट आहे ही एकतर मायक्रोस्कोपिक अशी कन्सेप्ट आहे आणि सिंगल ॲटमचे नंबर कॅल्क्युलेट करण्यापेक्षा हे नंबर ऑफ ॲटम्स किंवा मोलिक्युल्स कोणत्याही केमिकल रिॲक्शनमध्ये जेव्हा पार्टिसिपेट करतात त्यांचा नंबर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला एक कन्व्हिनियंट अशी मेथड हे इन्व्हेंट करणं हे गरजेचं होतं. सायंटिस्टनी त्याच्यावरती वर्क केलं आणि इटालियन सायंटिस्ट ॲव्होगॅड्रो नावाचा इटालियन सायंटिस्ट होता, त्यांनी ह्या मोलमध्ये असणारे नंबर ऑफ ॲटम्स और मोलिक्युल्स किती असतात हे देखील नंतर फाइंड आउट केलेलं आहे. सो पहिल्यांदा आपण बघूयात व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ मोल अँड देन लेट अस मूव टुवर्ड्स द ॲव्होगॅड्रोज नंबर. सी, कोणत्याही ॲटमचा किंवा मोलिक्युलचं मास हे आपण डाल्टन या युनिटमध्ये मोजतो. हे आपण ह्याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये शिकलो आहे, बरोबर. आता हेच ॲटॉमिक मास किंवा मोलिक्युलर मास जेव्हा आपण ग्रॅममध्ये एक्सप्रेस करतो देन इट बिकम्स 1 मोल. सो 1 मोल जेव्हा आपण एक्सप्रेस करतो किंवा त्याची एकदम सिम्पल डेफिनिशन जर आपल्याला सांगायची असेल तर इट इज द ॲटॉमिक मास और मोलिक्युलर मास एक्सप्रेस्ड इन ग्रॅम्स. कोणत्याही ॲटमचं किंवा मोलिक्युलचं मास जेव्हा आपण डाल्टनमध्ये एक्सप्रेस करण्याच्या ऐवजी ग्रॅममध्ये एक्सप्रेस करतो देन इट इज कॉल्ड ॲज 1 मोल ऑफ दॅट पर्टिक्युलर मास. फॉर एक्झाम्पल स्टुडंट्स, इथे जर आपण कन्सिडर करूयात ऑक्सिजन. ऑक्सिजन जेव्हा ॲटॉमिक फॉर्ममध्ये आपण कन्सिडर करतो तो ऑक्सिजनचं ॲटॉमिक मास आहे 16 डाल्टन. And when this atomic mass is expressed in grams, that is 16 grams, then it is called as 1 mole. Similarly, oxygen हा जो मोलिक्यूल आहे, मोलिक्युलर ऑक्सिजन जो आपण नुसता सिंगल ऑक्सिजन ॲटम जो आहे तो आपण O या फॉर्मने रिप्रेझेंट करतो. मोलिक्युलर ऑक्सिजन आपण O2 या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करतो. सो मोलिक्युलर मास of O2 is 32 Dalton, and whenever this is expressed in grams then it becomes 1 mole of oxygen molecule. म्हणजेच कोणत्याही ॲटमचं मास किंवा मोलिक्युलचं मास आपण ग्रॅममध्ये एक्सप्रेस केलं, इट बिकेम 1 मोल ऑफ दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स. आलं लक्षात? बघा स्टुडंट्स, हा जो 1 मोल आहे त्याचं SI युनिट, याचं देखील SI युनिट आहे अँड इट इज मोल, नुसता MOL. ओके, सो दिस इज द SI युनिट ऑफ 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की कोणताही सबस्टन्स त्याचं मोलिक्युलर मास किंवा ॲटॉमिक मास आपण ग्रॅममध्ये एक्सप्रेस केलं त्याला आपण 1 मोल म्हटलं, ही त्याची कॉमन डेफिनिशन झाली. In another way, we can write this definition of 1 mole like मोल जे आहे त्याची डेफिनिशन आपल्याला सांगायची झाली तर इट इज मास ऑफ दॅट सबस्टन्स
कोणत्याही सबस्टन्सचं मास कशामध्ये आपण एक्सप्रेस केलं आहे? इन ग्राम, इन ग्रॅम्स. आता बघा हां, हे मास जे आहे ते कशाशी इक्वल आहे? तर विच इज इक्विव्हॅलंट किंवा इक्वल इन मॅग्निट्यूड. कोणाबरोबर इक्वल आहे? तर त्याच्या मॅग्निट्यूड टू इट्स मोलेक्युलर मास. मोलेक्यूल असेल तर तुम्ही मोलेक्युलर मास म्हणा, आणि ॲटम जर तुम्ही कन्सिडर करणार असाल तर तुम्ही तिथे ॲटॉमिक मास असं देखील म्हटलं तरी चालतं. सो दिस इज द डेफिनिशन ऑफ 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स विच इज गिव्हन इन युअर टेक्स्टबुक. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये 1 मोलची डेफिनिशन ही दिलेली आहे. तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी हे तुम्ही लक्षात ठेवा, एकदम इझी आहे. आता ही डेफिनिशन झाली 1 मोलची. आता याचा फॉर्म्युला काय आहे आपण बघूयात. बघा स्टुडंट्स, हा जो 1 मोल आहे तो त्याचा सिम्बॉल आपण स्मॉल m या सिम्बॉलनी इंडिकेट करतो, आणि त्याचं युनिट आपण नुसता मोल असं म्हटलं. हा सिम्बॉल आहे, हे युनिट आहे, हे लक्षात ठेवा. आता याचा फॉर्म्युला बघूयात. 1 मोल इज इक्वल टू मास ऑफ सबस्टन्स इन ग्रॅम अपॉन मोलेक्युलर मास. म्हणजेच कोणत्याही सबस्टन्सचा नंबर ऑफ मोल्स जेव्हा तुम्हाला फाइंड आउट करायचे असतात तेव्हा ह्या 2 गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जनरली जेव्हा आपण ह्याच्यावरचे न्यूमरिकल्स सॉल्व करतो स्टुडंट्स, तेव्हा ह्यातल्या मास इन ग्रॅम तुम्हाला दिलेलं असतं, मोलेक्युलर मास मात्र तुम्हाला फाइंड आउट करायचं असतं. या केसमध्ये काही वेळेस तुम्हाला देतील किंवा न देतील. सो जे जनरल आपले ॲटम्स आहेत, हायड्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, यासारखे जे रेग्युलर आपण यूज करतो ॲटम्स, त्यांचे ॲटॉमिक मासेस तुम्हाला इथं माहिती असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही मोलिक्युलर मास फाइंड आउट करू शकता. आपण ह्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये नंबर ऑफ मोल्स कसे फाइंड आउट करायचे ते न्यूमरिकल्स बघणारच आहोत, तिथे मी तुम्हाला व्यवस्थित सांगेनच. सो युजिंग दिस फॉर्म्युला you can calculate the number of moles which are present in any atom or molecules. आता हा फॉर्म्युला झाला. मी मगाशी तुम्हाला काय सांगितलं, या 1 मोल ऑफ एनी सबस्टन्समध्ये किती नंबर ऑफ ॲटम्स किंवा मोलेक्युल्स प्रेझेंट असतात हे देखील आपल्याला सायंटिफिकली प्रूव्ह करून मिळालेलं आहे, रेडीमेड डेटा ज्याला म्हणू आपण. आणि ते त्याच्यावरती जर वर्क केलेलं होतं ॲव्होगॅड्रो नावाच्या सायंटिस्टनी, आणि त्या सायंटिस्टच्या ऑनरमध्ये म्हणून हा जो नंबर फाइंड आउट केलेला आहे त्या नंबरला म्हणतात ॲव्होगॅड्रोज नंबर. बघा हां, ॲव्होगॅड्रोज नंबरवरती तुम्हाला नोट विचारली जाते किंवा 1 मार्क 2 मार्कसाठीचे जे क्वेश्चन्स असतात तिथे ॲव्होगॅड्रोज नंबर विचारला जातो. सो व्हॉट इज ॲव्होगॅड्रोज नंबर? 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स, मग तो ॲटम असू देत किंवा मोलेक्यूल असू देत, कंटेन अ स्पेसिफिक नंबर ऑफ ॲटम्स और मोलेक्युल्स अँड दॅट नंबर इज कॉल्ड ॲज ॲव्होगॅड्रोज नंबर. एका मोलमध्ये किती ॲटम्स किंवा मोलेक्यूल असतात हे ह्या ॲव्होगॅड्रोनं आपल्याला सांगितलेलं आहे. त्या नंबरला म्हणायचं ॲव्होगॅड्रोज नंबर. This Avogadro's number is represented by this symbol, कॅपिटल N आणि त्याच्या बेसला A. अशा पद्धतीनं आपण ॲव्होगॅड्रोज नंबर इंडिकेट करतो. आणि हा नंबर किती आहे? इट इज 6.022 इंटू 10⁻23. म्हणजेच जेव्हा केव्हा आपण म्हणतो की 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स, तेव्हा त्याच्यामध्ये येतात एवढे ॲटम्स और मोलेक्युल्स. जसं की 1 डझन असं आपण जेव्हा कन्सिडर करतो तेव्हा त्या 1 डझनमध्ये किती ऑब्जेक्ट्स येतात? तर 12 ऑब्जेक्ट्स येतात, बरोबर. सो तशाच पद्धतीनं 1 मोल म्हटलं की त्याच्यामध्ये एवढे ॲटम्स और मोलेक्युल्स हे प्रेझेंट असतात. आता इथं एक्झाम्पल देते तुम्हाला, अजून जास्त क्लिअर होईल. बघा इथेच बघूयात आपण की ऑक्सिजन, जेव्हा आपण 1 मोल ऑक्सिजन 16 ग्रॅम म्हटलं इथे, इट मीन्स या 1 मोल ऑफ ऑक्सिजनमध्ये एवढे ॲटम्स हे प्रेझेंट असणार आहेत. 16 ग्रॅम
ऑक्सिजन ॲटम म्हणजे एवढे ॲटम्स त्याच्यात असणार आहेत. 32 ग्रॅम ऑक्सिजनचे मोलेक्युल्स जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये एवढे नंबर ऑफ ऑक्सिजनचे मोलेक्युल्स हे प्रेझेंट असणार आहेत. सो इथे आपण बघूयात बघा 1 मोल ऑफ O2 म्हणजे ऑक्सिजनचा मोलेक्यूल जेव्हा आपण कन्सिडर करतो त्याच्यात किती ग्रॅम आहेत 32 ग्रॅम हे त्याचं मास झालं, वजन झालं. आणि ह्या 32 ग्रॅम 1 मोल ऑक्सिजन म्हणजेच किती त्याच्यामध्ये त्याचे मोलेक्युल्स असणार आहेत एवढे, दॅट इज 6.022 इंटू 10⁻23 एवढे मोलेक्युल्स हे याच्यामध्ये प्रेझेंट असणार. हे लक्षात आलं तुम्हाला फरक? बघा जेव्हा केव्हा आपण इथे मास सांगितलं आहे तिथे आपण नंबर नाही कन्सिडर करत. जेव्हा तुम्ही 1 डझन नोटबुक्स आणायला जाता मार्केटमध्ये तर तेव्हा तुम्ही त्याचं मास बघत नाही, त्याचं वजन बघतो का आपण? नाही. आपण काय बघतो की 1 डझन मला नोटबुक्स हव्यात. तसंच जेव्हा आपण 1 मोल सबस्टन्स म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये एवढे ॲटम्स येतात, तिथं आपण त्याचं मास कन्सिडर नाही करत आहोत. लक्षात येते फरक? जेव्हा आपण ग्रॅममध्ये मास म्हणतो तो झाला 1 मोल आणि त्या 1 मोलमध्ये एवढे ॲटम्स ऑर मोलेक्युल्स असतात. हे डोक्यात ठेवायचं आहे आपल्याला. हा खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. पुढे तुम्हाला 11th-12thमध्ये हे परत येणार आहे ॲव्होगॅड्रोज नंबरवरती न्यूमरिकल्स. सो कन्सेप्ट ऑफ 1 मोल किंवा 1 मोलची कन्सेप्ट तुम्हाला कळाली का? बघा कोणत्याही ॲटमचं मास किंवा मोलेक्युलचं मास जेव्हा आपण ग्रॅममध्ये एक्सप्रेस करतो देन इट इज कॉल्ड ॲज 1 मोल. आणि कोणताही सबस्टन्स जेव्हा आपण 1 मोल म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये एवढे नंबर ऑफ ॲटम्स ऑर मोलेक्युल्स हे प्रेझेंट असतात. 1 मार्कचे जे MCQs टाईप क्वेश्चन्स असतात तुम्हाला तिथे ॲव्होगॅड्रो नंबर कशा पद्धतीनं रिप्रेझेंट केला जातो किंवा ॲव्होगॅड्रो नंबर काय आहे असे तुम्हाला 4 ऑप्शन देतील. सपोज 6.023 इंटू 10⁻22 असे उलटसुलट तुम्हाला ऑप्शन्स देतील. तर हा नंबर जो आहे तो तुम्हाला अजिबात विसरायचा नाही, डोक्यात फिक्स ठेवा. ॲव्होगॅड्रो नंबर म्हटलं की हाच आला पाहिजे. हा फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युलावरती आपल्याला बेस्ड न्यूमरिकल्स सॉल्व करायचे आहेत आणि हा त्याचं रिप्रेझेंटेशन आहे. आलं लक्षात? सो ही झाली कन्सेप्ट ऑफ मोल अँड ॲव्होगॅड्रोज नंबर. होपफुली तुम्हाला हे व्यवस्थित समजलेलं असेल. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्यावरती हा जो फॉर्म्युला आहे ना याच्यावरती बेस्ड आपण न्यूमरिकल्स बघणार आहोत.